आज आपण अगदी घरच्या घरी एक चीज ऑमलेट बनवणार आहोत. म्हणजेच अंड्याचं ऑमलेट आणि चीज टाकून, पण दिसायला अगदी पिझ्झासारखं आहे बरं का. हे सगळं साहित्य पण पिझ्झासारखंच घेतलेलं आहे, पण पिझ्झा बेस नाही आहे, तर अंड्याच्या ऑमलेटचा बेस वापरणार आहोत आपण. तर त्यासाठी काय करायचं, तर वाटी घेतली, वाटीमध्ये अंडं फोडून घेतलं. पहिल्या अंड्याचा तर फियास्को झाला आणि हे दुसरं अंडं व्यवस्थित फोडून घेतलं. आता हे जे मेस झाला आहे तो स्वच्छ केला. त्यानंतर अंड्याच्या बॅटरमध्ये काळी मिरीची पावडर थोडीशी आणि मीठ असं टाकलं आणि छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर 4 चमचे पाणी टाकलं. काही लोक दूध टाकतात, पण मी इथं पाण्याचा वापर केला आणि व्यवस्थित फेटून 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 घेतलं. कारण की आपण जेवढं फेटून घेणार तेवढं फ्लफी होणार, चांगला हलका असा ऑमलेट तयार होणार. म्हणून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. जेवढं आपण अंड फेटतो तेवढं ते हलकं होतं. तर असं छान फेटून घेतल्यानंतर गॅसवर पॅन तापत ठेवला. त्यावर तेल टाकलं. तेल संपूर्ण असं पॅनला पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर बटर टाकायचं. गरम तव्यावर जर आपण बटर टाकला तर बटर जळून जातं बरं का. आता त्यानंतर त्यावर व्यवस्थित असं आपलं अंड्याचं बॅटर सोडलं आहे. जे मिश्रण तयार केलेलं ते सोडलं आहे. छान सेट व्हायला लागल्यानंतर त्यावर चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार, जेवढं आपल्याला आवडतं ना तेवढं, ऑरिगॅनो आणि थोडंसं मिक्स हर्ब्स, हे इटालियन मसाले आहेत जे पिझ्झासाठी वापरतात आणि आजकाल तर आपल्याकडे मोस्टली मिळतात. मग उभा चिरलेला कांदा, उभी चिरलेली सिमला मिरची आपल्या आवडीनुसार टाकायची आहे. जर आपल्याकडे लाल पिवळी सिमला मिरची असेल तर ती सुद्धा वापरली तरी छानच दिसेल. मी इथे हिरवी वापरली आहे. आणि त्यानंतर हे चौकोनी चौकोनी तुकडे आहेत चीजचे. पण हे चौकोनी कसे, तर मी एक चीज स्लाइस घेतला आणि त्याचे हे तुकडे करून घेतले आणि एका स्लाइसमध्येच बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे ऑमलेट. आणि थोडासा चीज क्यूब घेतला आणि तो पण आपल्याला छान किसून सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. आता एवढी सगळी प्रोसेस करेपर्यंत अंड्याची एक बाजू तर गॅसवर आहे, पण म्हणून ती करपणार का, तर नाही, कारण आपण गॅस एकदम स्लो ठेवला आहे आणि चीज टाकून झाल्यावर झाकण ठेवलं. वरून जरा गरम झाल्यानंतर चीज छान मेल्ट होतं. एकदा मी झाकण काढून बघितलं तर मेल्ट नव्हतं झालं. आता छान मेल्ट झालं आणि वरून शिजलं सुद्धा आहे. आता दुसरी बाजू बघू, शिजली आहे की नाही ती. म्हणजे शिजली तर असणार, पण करपली आहे का ती चेक करायला पाहिजे ना. तर हे बघा, असा मस्त असा गोल्डन रंग आलेला आहे. याचं कारण असं आहे की मंद गॅसवर मी हे काम करत आहे. जर गॅस फास्ट ठेवला तर मात्र दुसरी बाजू करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेसिपी आवडले तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब